मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण थेट शेअर खरेदी करायला रिस्क वाटतो. म्युच्युअल फंड माहिती आहे, पण त्याहूनही वेगळं आणि अधिक फ्लेक्सिबल असं साधन आहे ETF. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेड फंड. हे साधन म्युच्युअल फंड सारखंच असतं, पण स्टॉक एक्सचेंजवर शेअर्स सारखं खरेदी विक्री करता येतं. उदाहरण घ्या, समजा तुम्हाला निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक करायची आहे, पण आता निफ्टी मधल्या 50 कंपन्यांचे शेअर्स एक एक करून विकत घ्यायचे आहे, म्हणजे खूप मोठं काम होतं. पण ETF तुम्हाला हाच फायदा एका क्लिकमध्ये देतो. एका ETF युनिटमध्ये सगळ्या कंपन्यांचा हिस्सा असतो. कल्पना करा की तुम्ही थाळी खायची आहे, पण प्रत्येक भाजी, रोटी, भात वेगळं ऑर्डर करायचं नको वाटतं ना. मग तुम्ही थाळी मागवता, जिथे सगळं एकाच प्लेटमध्ये मिळतं. ETF म्हणजे गुंतवणुकीची थाळी. अनेक व्हिडिओजमध्ये लोकांनी ETFला म्युच्युअल फंड प्लस स्टॉक मार्केटचं मिश्रण म्हटलं. हे म्युच्युअल फंड सारखंच असतं, डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट, पण शेअर्स सारखंच एक्सचेंजवर कधीही खरेदी विक्री करता येतं.